सतरंगी क्रिकेट संघ एडुटणे बी च्या विरोधात श्री गणेश क्रिकेट संघ बाळेगाव। आणि जर बाळेगाव संघ सामना जिंकतो तर निशांत नाईक यांच्याकडून 5000 रुपये। चला सामना सुरू होतोय। 4-4 षटकांचा सामना। सलामीची जोडी मैदानामध्ये रोहित पाटीलच्या जोडीला सतीश काळन आणि पंकज बोराडे गोलंदाज। बाले संघाचा पहिला एकमेव पॉवर प्लेचं षटक 4 ओव्हरचा सामना आहे। दोन्ही संघांना देऊया आपण लाख लाख शुभेच्छा। लेट्स प्ले। पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, फिल्डर नाही आहे वॅकन एरिया मध्ये। चेंडू पडतोय तोपर्यंत येते 2 धावा पहिल्याच बॉलवरती अंकित केले गेल्यात। रोहित पाटीलने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त इनिंग साकारली आणि तोच ठरला सामन्याचा मानकरी। दुसरीकडे बाले संघाने बलाढ्य अशा VCC उसारगर संघाला परास्त केला। 50 धावांवरती रोखलं त्यांना। पुन्हा एकदा बॉल हवेत, फिल्डर कॅच इटचा कॉल नाही, असं जमेत थोडंसं कॉन्ट्रोसेशन भंग झाला। एकाग्रता पाहायला मिळाले नाही। अगदी 5 फिल्डर आले होते, एकाने तर घ्यायचं। अशाच चुका तुम्हाला कधी कधी महागात पडत असतात। तीन धावा स्कोरबोर्ड वरती 2 वेळा संध्या निर्माण झाल्या होत्या। एक मोठी विकेट मिळाली असती रोहित पाटीलची। पॉवर प्लेचे षटक मार्गदर्शन पाहतोय आपण। 2 चेंडू 3। फटका चांगला आहे, अगदी बॅटच्या रडारामध्ये आलाय, फेकून दिलाय चेंडूला। व्यासपीठावरती येत असताना राणी दाबा षटकार। केला चेंडूला, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला। फिल्डर धावतात मात्र नाही रोखू शकत। चेंडू गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, आलाय तो राणी दाबा चौकार। षटकारानंतर चौकार पाहायला मिळतो। झेल सोडल्यानंतर मात्र सतीश काळनने या ठिकाणी 2 मोठे फटके खेळ्यात। रोहितचा झेल सोडला होता, स्ट्राइक रोटेट झाली। पुन्हा एकदा हुक केलाय, चेंडू चालला आता पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, फिल्डर नाही आहे, अलॉंग द कार्पेट चेंडू जमिनी लगत फटका। धावा मिळते 4। चांगली बॅटिंग करत असताना 17 धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला। सुरुवातीचे 2 चेंडू चांगले होते, संध्या निर्माण झाल्या होत्या बॅटरला बाद करण्याची।
पुन्हा एकदा उडवलाय आता लॉंग ऑफला स्टँड अँड डिलिव्हर स्टँड अँड डिस्पॅच षटकार. तेवीस धाबा स्कोरबोर्ड वरती भरत बोराडे. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगलं षटक फेकलं होतं भरत बोराडेने. फक्त धावा खर्च केले होते एक षटक फेकत असताना. एकच धाव खर्च केली होती. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत आहे मात्र फटका टायमिंग अचूक पहा मिळतोय. लॉंग ऑफला उडवलाय आता मात्र रोहित पाटीलच्या बॅट मधून आलाय 6 धावा. तीस धावा. ओ चांगला बॉल पुन्हा एकदा बॉलर वेट मिड ऑफला एकेरी धाव मिळत असताना पहा मिळतोय चांगली धावसंख्या सतरंगी क्रिकेट संघ एडुटने बी या टीमची झाली आहे. सुरुवातीपासून चांगली फटकेबाजी होत असताना रोहित पाटील आणि सतीश काळन. ओ स्लॉक स्वीप केलाय चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा चेंडू जातोय गरंगळत आलाय तो राणी दाबा चौकार. हा पहा मेके सर कसे डोक्यावर हात ठेवून उभे आहेत. तर त्यांना प्रश्न पडला असेल हात ठेवायचे तर कुठे आता डोक्यावरच. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न बॉल हवेत आहे फिल्डर दूरवरती आहेत कॅचचा अंदाज नाही घेऊ शकले. महेश होते त्या ठिकाणी भरपूर उंचावरती झेल होता. 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्यात. आतापर्यंत 3 झेल ड्रॉप केल्यात त्यामुळे आता तुम्हाला सुद्धा थोडासा विचार विमर्श करावा लागेल. आताचा बॉल चांगला होता अगदी थोडासा पाठीमागे फेकला जातोय चेंडू निघून गेलाय डाट आलाय. एकूण 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 37 धाबा स्कोरबोर्ड वरती बनवल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना एडुटने बीटने पहा स्क्रीनवरती पाहू शकता मेके सरांची आदा दिलकेच आदा आहे त्यांची. चला लगेच फिल्डिंग लावा जास्त वेळ टीम मीटिंग नको मित्रांनो.
आता आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, मध्यरात्री झालेली आहे, रात्रीचे ठीक 1:40 झाल्यात आणि अद्याप याच्यानंतर एक सामना पेंडिंग आहे. चला तिसरा गोलंदाज पहा मिळतो आपल्याला, राकेश पाटील. अद्याप सलामीची जोडी खेळते. रोहितने 16 धावा बनवल्या, सतीश काळने 21. या धावसंख्येवरती खेळतोय 5 मध्ये 21. हो पुन्हा एकदा घुटना टेक, तमाशा देख, बाउंड्री लाईनच्या बाहेर सुपर षटकार. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाइम, बंटी पाटील झेल खाली, गुड कॅच. लागोपाठचा दुसरा धक्का एडूटने बी संघाला मिळत असताना फलंदाज यश कालन.
एक धाव मिळाली. हॅलो हॅलो डीजे डीजे चौकार आलाय थांबा जरा. गुरुनाथ बोराडे आल्यात गोलंदाजी मार्कवरती. 49 धावा झाल्यात 3 ओव्हरमध्ये. चला चला फिल्डिंग लावा लवकर. आता 49 धावा झाल्यात 3 विकेट गेल्यात या 3 ओव्हर झाल्यात 2 विकेट गेल्यात. शेवटचं षटक गुरुनाथ बोराडे मगाशी ज्याने 14 धावा डिफेन्स केल्या. जरा फास्ट घ्या फास्ट घ्या. आता वैभवचं घ्या. रोशन शेठ पाटील बाळेगाव यांना विनंती आहे मंचावरती यावं. यावेळेस फटका चांगला फ्लिक ऑफ द रेक्स बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून शानदार षटकार. थँक्यू. यावेळेस उडवलाय भरपूर भरपूर उंच आणि लांबच लांब जातोय राणी दाबा षटकार. हॅलो बॉल द्या बॉल. चला बॉल आलाय लगेच लगेच खेळा. खूप उशीर झाला आता. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओ पुन्हा एकदा चांगला बॉल. यस बॅटर बाद. अरे त्यांचे अजून आता एक इनिंग
2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. फुल टॉस, फायदा उठू शकले नाहीये. चेंडू मिडॉनला, एकेरी धाव मिळेल. चांगल्या धावा तर झाल्यात आता 64. शेवटचा बॉल ओव्हर मध्ये पहा मिळतो. शेवटचा चेंडू हो, चांगला बॉल, चेंडू गेला डॉट. षटक संपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना टीम सतरंगी क्रिकेट संघ एडूटने बी संघाने बनवल्या 64 आणि 65 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तो टीम बालेगाव संघाला. गुरुदास भोईर, चला या इकडे.
मी तर म्हणेन 1 किंवा 1.5 पर्यंत मॅचेस कंप्लीट व्हायला हव्यात, परंतु आता तसं घडत नाहीये. बराचसा विलंब झालाय. आता जवळजवळ 2 वाजायला आलेत. अजून एक मॅच पेंडिंग आहे. सलामी जोडी मैदानाच्या दिशेनं दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज महेश आणि साथीनं भावेश आणि निशांत नाईक यांच्याकडनं जर बाले संघानं हा सामना जिंकला तर 5,000 रुपयाचं कॅश प्राइज या संघाला देण्यात येईल. ह्या अगोदर देखील कॅश प्राइज दिलं होतं. भरत बोराडे यांनी जिथे चांगली गोलंदाजी केली होती त्यांच्यासाठी कॅश प्राइज आलं होतं, परंतु इथे संघासाठी कॅश प्राइज लावण्यात आलंय. तर सामना जिंकला तर मात्र त्यांच्यासाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तब्बल धावा 64 कुठल्यात पहिल्या 17 मध्ये आणि 65 धावसंख्येचं भलं मोठं लक्ष आपण पाहतोय. सतरंगी हेडूटणे बनाम श्री गणेश बाळे या 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यस यस, सामना चालू करायचा आहे. चला पंच. चला लवकर चला, विलंब होतोय. आणखी आज जितका विलंब होईल उद्याचा शेड्यूल तितका त्रासदायक असू शकतो, कारण की आपण पाहतोय दुसऱ्या दिवसाचा देखील काही व्यक्तींचा शेड्यूल हा ठरलेला असतो. म्हणजे गुणसंख्या लेखक असतील, साथी समालोचक असतील, पंच असतील, यांना देखील कॅमेरामॅन्स, यस, खऱ्या अर्थानं त्यांना जास्त मेहनत करावी लागते. सुरुवातीला मॅच सुरू होण्याच्या 1 तास अगोदर यावं लागतं आणि मॅच सुरू होऊन त्यांना अर्ध्या ते 1 तासाने जावं लागतं. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांची भरपूर मेहनत आपण पाहतोय. फॉर्च्युन इव्हेंट. तर चला सामना सुरू होतोय. 65चं लक्ष गाठायचं आहे. पहिला चेंडू ड्राईव्ह अप्रतिम आहे. अगदी वेगानं हा चेंडू ट्रॅव्हल होताना आपण पाहतोय. एकच धाव होते ते आपल्याला पाहायला मिळेल. महेश कोळी आणि फलंदाज भावेश आपल्याला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित पाटीलला आपण पाहतो. बॅटिंग करत असताना सुरुवात दमदार होती. वैयक्तिक जर आपण विचार केला तर 16चं योगदान रोहित पाटीलनं दिलं आणि सध्याच्या घडीला दमदार खेळ दाखवत असताना टीम सतरंगी हेडूटण्यासाठी रोहितला आपण पाहू शकाल. एका आकड्यानं डावाला सुरुवात करताना आपण भावेशला पाहिलं. मोठं लक्ष आहे आणि मोठं लक्ष जेव्हा चेस करायचं असतं तेव्हा मात्र हवाई हल्ले एरियल रूटने आपल्याला फटके दाखवावे लागतात. इथे फटका तर चांगला आहे. अगदी इनफिल्डच्या वरतून हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मध्ये कव्हरला चेंडू सीमारेषा पार. राणी राबात चौकार. असेच फटके गरजेचे आहेत. महेशच्या बॅटमधनं हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. चौकार षटकार जर सातत्यानं आले ना तर मॅच मध्ये मजा आपल्याला पाहायला मिळेल. द विकेटचा पुढील बॉल. चांगला चेंडू पायावरती आदललाय. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. लेग बिफोरच्या माध्यमातून पहिलं यश. इट यस. ती ही लाईन मिस केली. खरं तर ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहिलं. अगदी समोर गवसले फलंदाज. क्लीन प्लम ज्याला आपण म्हणू शकतो. एक्झॅक्टली मिडल ज्या पद्धतीने लेंथ लाईन पाहायला मिळते. अगदी ड्रेप होणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आणि ज्या पद्धतीनं अक्रॉस द लाईन खेळायचं होतं तिथे लाईन मिस झाली. बॅटचा चेहरा लवकर बंद करताना आपण पाहिलं ते महेशला तो बाद झाल्यानंतर आता नवीन फलंदाज अजय कोळी मैदानाच्या आतमध्ये. करिअरला खूप दमदार सुरुवात झाली होती अजय कोहलीच्या, परंतु आता इथे कशा पद्धतीने बॅटिंग राहील हे पाहावं लागेल. 5 या आकड्यावरती पहिला धक्का लागला. एक चौकार आला होता. त्यानंतर प्रत्युत्तर रोहित पाटीलचं पाहायला मिळतंय. इथे फटका चांगला आहे. आल्या आल्या बॅटचा फेस ओपन केला आणि राऊंड दी ग्राउंड चेंडू सीमारेषा पार. राणी राबा षटकार. बारी सब की आती असं आपण म्हणतो.
कारण की सुरुवातीला प्रतिहल्ले आपण पाहिले होते रोहित पाटीलचे आणि आता त्याच्या विरोधात पलटवार बाली संघाचा पाहायला मिळतोय. अजयच्या बॅटमधनं षटकार आला होता परंतु इथे लेप करण्याचा प्रयत्न काही समजला नाही. हा चेंडू बॉडीवरती आदलला, अपील जरूर झाली होती परंतु पंच एक्झॅक्टली दर्शवतात की पिचिंग मिडल स्टिकला नव्हतं. पाहू शकाल ह्या ठिकाणी जरूर पंचांकडनं आउटसाइड दी लेग स्टंप असं दाखवण्यात आलं आणि फलंदाज बचावला. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. ची गरज. 11 धावा स्कोर कार्ड वरती, 1 विकेट आणि 1 षटक कंप्लीट झालंय. हे फिगर आपण पाहू शकाल. जवळ डबल 1 विकेट 1 ओव्हर कंप्लीट असं हे मॅजिकल फिगर सध्या तरी पाहायला मिळतंय. परंतु आता इथनं 18 चेंडू 54 धावा, जे भलं मोठं लक्ष आता समोर आहे ते बाळी संघाच्या. आणि कॅश प्राइज त्यांच्यासाठी आहे निषाद यांच्याकडनं. तर सामना जिंकला तर 5,000 रुपयाचा, परंतु ते कॅश प्राइज मिळवण्यासाठी इथे हा पराक्रम बालेगाव संघाला करावा लागेल. 18 चेंडू आणि 54 धावसंख्येची आवश्यकता. कठीण असं लक्ष सध्या तरी आता या मॅच मध्ये पूर्णतः शिकंजा कसत असताना आपण सतरंगी हेडउटने टीमला पाहतोय. दोन जवळचे संघ आहेत, एकमेकांची रणनीती दोघांना देखील माहित आहे कशा पद्धतीनं दोन्ही संघ खेळतात. एकमेकांचे स्ट्रॉंग झोन वीक झोन दोघांना ज्ञात आहेत आणि त्या प्रकारचा खेळ आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतोय. अजय कोहलीच्या बॅटमध्ये षटकार आला होता, एका क्षणी त्यानं 6 बॅटचा फेस ओपन केला होता खऱ्या अर्थानं. भावेश पहिल्या बॉलवर सिंगल केली होती, त्यानंतर बऱ्याच उशिरानं स्ट्राईक त्याला प्राप्त झाली. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळून काढतायत, परंतु डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू फील्ड होईल तिथे धाव मिळेल ती एकच आणि 1च्या मदतीनं धावफलक 12 ह्याकडे वरती. सिंगल डबल लक्ष कंप्लीट होणार नाही, कारण की 18 मध्ये 54 धावा विजयासाठी बनवायच्या होत्या. आम्ही नेहमी म्हणतो जेव्हा दूरचा पल्ला आपल्याला कमी वेळेमध्ये कंप्लीट करायचा असतो तेव्हा हवाई यात्रेनं आपल्याला सफर करावा लागतो. आणि त्याच पद्धतीने कमी बॉलमध्ये जेव्हा जास्त धावा बनवायच्या असतात तेव्हा हवाई सफर चेंडूला करावा लागेल. परंतु चांगला चेंडू, पंतांकडे पुन्हा एकदा दाद मागितली होती फलंदाजानं, परंतु पंच दर्शवतायत की जी वाईड लाईन आहे तिच्या आतमधनं हा चेंडू मागे निघून गेलाय. डॉट बॉलची इथे देखील सांगता पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती सिनियर गोलंदाज लालचंद्र दादा यांना आपण पाहू शकाल. लालचंद्र भंडारी जे स्वतः संघनायक आहेत, संघनायकाची महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. हा बॉल देखील खूपच सुरेख, अनुभवाची ही शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे आणि अगदी परिपक्वता सध्या तरी गोलंदाजीमध्ये त्यांची आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेट गोलंदाजी आपल्याला पाहायला जरूर मिळते ह्या ठिकाणी. पंतांच्या उजव्या बाजूनं सध्या तरी गोलंदाजी आपण पाहू शकाल. चांगले चेंडू आतापर्यंत हाताळले जातात. 3 बॉलमध्ये फक्त 1च धाव खर्च केली आहे. इकॉनॉमिकल स्पेल सध्या तरी लालचंद्र भंडारी यांचा आपण पाहतोय. राईट आर्म राऊंड द विकेटचा पुढील बॉल. चांगला चेंडू कोण क्रिएट करत असताना जेव्हा गोलंदाज राऊंड द विकेटनं गोलंदाजी करतात ना तेव्हा शरीरापासून चेंडू दूर नेण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपण पाहू शकाल. ज्या पद्धतीनं ते रनवे मध्ये धावतात त्यानंतर चेंडू रिलीज करत असताना ते एक आगली वेगळी शैली आहे. अगदी डोक्यावरून हात येतोय, अगदी क्रॉस हँड ज्याला आपण म्हणू शकतो, आणि त्या पद्धतीने ते चेंडू डिलेवर करतायत. एक नॅचरल त्यांचा रिदम आहे आणि त्या रिदमनं चेंडू बाहेर काढण्याचा प्रयत्न, परंतु या दरम्यान फलंदाज बाद झालाय. कॉर्ड बॅनच्या माध्यमातून फलंदाज बाद झाले आणि आता मैदानाच्या आतमध्ये बंटी पाटील दाखल होत आहेत. मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅच मध्ये दमदार खेळी आपण बंटी पाटील यांची पाहिली होती. आता तेच बंटी पाटील
छोट्या शरीर यष्टीचे खरं तर परंतु कामगिरी नेहमीच दमदार त्यांची आपल्याला पाहायला मिळते. गेली कित्येक वर्ष टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सातत्यानं बालेगाव संघासाठी चांगल्या इनिंग ज्या खेळाडूंना साकारल्यात ते बंटी पाटील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. 12 आकड्यावरती दुसरा धक्का. चांगला चेंडू काय वाईट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. बॅट येण्या अगोदर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. हा वेग सध्या तरी लालचंद्र भंडारी यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू फेकलेत आणि धाव फक्त एकच खर्च केली आहे. काय लाजवाब गोलंदाजी. अगदी तिखट मारा ज्याला आपण म्हणतो ना तो मारा सध्या तरी आता सतरंगी हेडूटनेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अंतिम बॉल ह्या षटकातील विजयाच्या दिशेनं आता मार्गक्रमण करत असताना हेडूटने संघ, परंतु इथे काय घडलं, मिसफील्ड झाले आणि चेंडू लॉंग स्टॉपला अगदी स्क्रीनला धडक देणारा हा चौकार पाहायला मिळतोय. ती नशिबाची साथ आपण पाहतोय ती बाळी संघाच्या बाजूनं पाहायला मिळतोय. या नशिबाच्या 4 धावा मी म्हणेन, कारण की मिसफील्ड झाली आणि चौकार पाहायला मिळतोय. ह्या 4च्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल आणि जाऊन विसावेल ते 16 या आकड्यावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकानंतर 16 धावा स्कोर कार्ड वरती, परंतु येणारे 12 चेंडू आणि गरज आहे ते आता 49 धावसंख्येची. थँक्यू. नक्कीच हा संघ फेमस झालाय, कारण की नागावच्या क्रीडांगणावरती अतिशय चांगला खेळ आई गावदेवी नारिवलीचा देखील राहिला होता. रनरअप हा संघ मला तरी वाटतं तिथे राहिला होता आणि दमदार खेळ या संघाचा तिथे देखील, परंतु या हंगामामध्ये अतिशय चांगल्या टच मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 6 ट्रॉफीज त्यांच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण काळन मैदानाच्या आतमध्ये राईट मोर द विकेटनं रिव्हर्स खेळायचं होतं. सक्सेसफुल देखील आपण पाहू शकाल, कारण की गली पॉइंटला क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावर चेंडू बाहेर काढलाय आणि पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार. राणी राबात चौकार. थँक्यू. चौकाराला आता समीकरण येणारे 10 चेंडू आणि 41 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक बॉलवरती आता चौकारच आवश्यक आहे विजयासाठी. इथे आता मात्र ऑन साईडला खेळायचं होतं. या अगोदर स्विच हिट आपण पाहिला आणि चौकार आला होता, परंतु त्यानंतर आता ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, पॅडल स्वीप दाखवायचं होतं, परंतु गोलंदाज हुशार आहे, त्यानं लेंथ लाईन चांगली हाताळली आणि फलंदाजाला शांत ठेवला. डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगली स्पर्धा, रेग्युलर फॉर्मॅट सोबतच 40+ ओल्डी गोल्डी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीत स्पर्धेमध्ये साऱ्या काही गोष्टी आपण पाहिल्या. सिनियर खेळाडूंना खेळताना देखील पाहिलं, रेग्युलरचे स्टार क्रिकेटर्स देखील आपण पाहिले, परंतु उद्या यायला विसरू नका. उद्या देखील क्रिकेटचा थरार ह्याच आई गावदेवी क्रीडांगणावरती आपल्याला अनुभवायला मिळेल. खऱ्या अर्थानं उद्या प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहू शकता. याचं कारण उद्या प्रेक्षकांना भेडसावणारे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं प्राप्त होतील, कारण की कोणता संघ चॅम्पियन बनेल, कोणता खेळाडू मालिकावीरची ही बाईक पटकावेल, या साऱ्या काही गोष्टी प्रत्येकाला जिज्ञासा लागलेली असते. त्या गोष्टीची उत्तरं नक्कीच उद्या आपल्याला प्राप्त होतील. इथे देखील रक्षात्मक पद्धतीने हा चेंडू खेळून काढलाय, परंतु शॉट मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, तिथे फक्त सिंगल प्राप्त होईल. आता सामना जणू काय हातातनं निसटलाय असं चित्र पाहायला मिळतं, कारण की आता संघर्ष संपलाय मी तरी म्हणेन, कारण की 7 चेंडू 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. ऑन पेपर 7 बॉल 42 देखील बनवू शकतात. 2 चेंडू बाकी आहेत. येस, 8 चेंडू आणि 38 धावसंख्येची आवश्यकता आहे. जे ऑन पेपर समीकरण पूर्ण होऊ शकतं, परंतु त्यासाठी आता मोठे फटके सलग येणं गरजेचं आहे. गोलंदाज सज्ज होईल. भूषण खाळणला आपण पाहतोय कॉम्बॉक्स एंड कडून गोलंदाजी करतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, हुक करायचं होतं, परंतु हा चेंडू आता निघून जाईल. तो लॉंग लेग रिझनला पंचांचा इशारा येतो चौकाराचा. आता केवळ चौकारानं देखील काम बनणार नाही, आता षटकार ठोकावे लागतील.
मंटीच्या बॅटमधनं चौकार आलाय, परंतु आता उशीर झाला असं आपण म्हणू शकतो. सुरुवातीला जर चौकारानं डील केली असती तर ह्या मॅचचं समीकरण काही वेगळं आपल्याला पाहायला मिळू शकलं असतं. शेवटचा बॉल असेल या षटकातील. धावफलक आपल्याला पाहायला मिळतं ते 27 ह्या आकड्यावरती. 7 बॉल 38 ची गरज. डॉट बॉल आलाय आणि या मॅच मध्ये पूर्णतः वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं ते सतरंगी हेडूटणे टीमचं. कारण की आता 6 चेंडू आणि 38 समीकरण म्हणजे 7 चेंडू 6 षटकार जरी आले तरी देखील सामना जिंकणं आता कठीण बनलंय ते श्री गणेश बाळे संघाला. नेक्स्ट मॅच खार्डी आणि त्यांच्या विरोधात खेडकाली संघ खेळणार आहे. खार्डी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. प्रतीक्षा होते प्रतिस्पर्ध्यांची. चला आता विलंब करू नका. फक्त 6 बॉलची औपचारिकता आता कंप्लीट करायची आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 45 अर्थात 45 पाहायला मिळते. हिटमॅन रोहित शर्माचा हा जर्सी क्रमांक. आणि खरं तर आता 12 वाजून गेलेत म्हणजे दिनांक चेंज झाली आहे. म्हणजे काल संपूर्ण भारतवासियांचं स्वप्न पूर्ण केलं हिटमॅन रोहित शर्मा आणि त्याच्या साथीनं ब्ल्यू आर्मीनं. खऱ्या अर्थानं भारतवासियांसाठी तो गर्वाचा क्षण आपण देखील अनुभवला. परंतु आता 6 बॉल 38 धावसंख्येचं हे समीकरण कठीण बनलंय. प्रदीप खाळन यांना आपण पाहतोय. उर्ध विकेटचा पहिला चेंडू यॉर्क लेनचा वापर आणि त्या चेंडूवरती कोणताच पर्याय नव्हता फलंदाजाकडे. क्लीन बॉल त्रिफलाचीच्या माध्यमातून विकेट आली आहे पहिल्याच बॉलवरती प्रदीप खाळन यांना. तेजस नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 5 बॉल 38 जे समीकरण कठीण आहे. फक्त जय आणि पराजय ह्यामधील अंतर कमी करण्याचं काम करण्यात येईल. परंतु इथे पंतांकडे अपील करण्यात आली होती. पंच दाखवतायत की पिचिंग आउटसाइड दी लेग स्टंप आहे, त्या कारणास्तव इथे फलंदाज बचावलाय. एक बाईटची अपील जरूर झाली होती. परंतु आता पूर्णतः ह्या मॅचमध्ये आपल्याला वर्चस्व पाहायला मिळतं ते सतरंगी हेडूटणे टीमचं. खेळ खूप चांगला राहिला या संघाचा. कारण की पहिल्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं सहजगत्या विजय संपादन केला आणि या मॅचमध्ये देखील त्याच प्रकारचं वर्चस्व आपल्याला सतरंगी हेडूटणेचं पाहायला मिळतंय. चेंडू लॉब तर केला, हवेमध्ये फटका फसलाय, डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक होते परंतु हातातनं झेल निसटला. इथे झेल मी म्हणेन तितकासा महत्वाचा नाहीये, परंतु जर झेल कंप्लीट झाला असता तर गोलंदाजच्या नावावरती विकेट येऊ शकली असती. कारण की ही स्पर्धा मोठी आहे. इथे एक एक विकेट एक एक रन्स खूप महत्वाचे आहे, मोलाचे आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की इथे पारितोषिकं आहेत. आपण पाहू शकाल उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, त्यासोबतच मालिकावीरसाठी बाईक देखील आपण पाहतोय. ऑन साईडला खेचला बॉल, डीपमध्ये स्क्वेअर लेग तैनात आहे. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव एकवटतायत. एंड चेंज करत असताना आपण पाहू शकाल मॅचची औपचारिकता या ठिकाणी कंप्लीट होताना आपण पाहू शकाल. बाळे संघाचं चुकलं कुठं, खरं तर गोलंदाजी खराब राहिली त्यांची आणि ज्या पद्धतीनं फ्लाइंग स्टार्ट गरजेचा होता तो स्टार्ट ते मिळवू शकले नाहीत. आणि या मॅचमध्ये मात्र आता जरूर हा संघ पराभूत होताना पाहायला मिळेल. मोठ्या फटक्यांची अशा अपेक्षा होती, ते देखील कॅचसाठी क्षेत्ररक्षक धावून आले होते परंतु हातात हा बॉल विसावला नाहीये. झेल ड्रॉप झालाय. अंतिम बॉल, फक्त एका बॉलची औपचारिकता. मी म्हणेन जवळजवळ निम्म्या फरकानं हा सामना गमावताना आपल्याला पाहायला मिळेल तो अर्थातच श्री गणेश बाळे संघ. पहिली मॅच जिंकली होती, विजयोत्सव साजरा केला होता, एक दमदार संघाला त्यांनी परास्त केलं होतं परंतु या मॅचमध्ये खेळ हवा तसा झाला नाही आणि या मॅचमध्ये त्यांना मात्र पराभव स्वीकारावा लागतो आणि सामना जिंकला टीम सतरंगी हेडूटने. खूप खूप अभिनंदन. आणि हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय, त्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि या स्पर्धेमध्ये अतिशय चांगला खेळ दाखवला टीम बालेनं, त्यांचं देखील आपण मनापासून आभार व्यक्त करू. परंतु आता इथनं विजेता संघ नक्कीच पुढच्या फेरीत दाखल झालाय आणि आपल्याला उद्या कधी यायचं हे आमचे आयोजन करता सांगतील. तुर्ताच मी घेतो रजा.
या स्पर्धेमध्ये आम्हाला इन्व्हाइट केलं, समालोचन करण्याची संधी दिली, त्याबद्दल आमचे आयोजनकर्ता चंद्रशेठ पाटील त्यांची पूर्ण टीम असेल आणि आमचे सिनियर समालोचक नारिवली गावची ओळख अर्थातच जगदीशजी पाटील यांचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. तुर्तास मी थांबतो, परंतु या मॅच